होणार आहेत। DRDO म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटना आणि भारतीय हवाई दलानं रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम असा क्षेपणास्त्राची हवाई प्लॅटफॉर्मवरून यशस्वी चाचणी केली। अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत घेतलेल्या या चाचण्यांमधून अत्यंत महत्त्वाच्या उड्डाण मार्गावर या क्षेपणास्त्राच्या सर्व उपप्रणालींच्या क्षमता सिद्ध झाल्या। क्षेपणास्त्र हवेत सोडल्यानंतर एक पूर्वनिश्चित लक्ष्य अचूकतेने गाठण्यासाठी त्याला मार्गदर्शन करण्यात आलं। चाचणीची सर्व उद्दिष्ट 100% साध्य करण्यात आली असं या विमानाने संकलित केलेल्या डेटामधून स्पष्ट झाले। रुद्र M2 हे हैदराबादच्या इमारत संशोधन केंद्रात विविध संस्थांच्या सहकार्याने संपूर्ण स्वदेशी पद्धतीने विकसित करण्यात आला आहे। त्याशिवाय हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि इतर आस्थापनांनी देखील हे उद्दिष्ट साध्य करण्यात मोलाचं योगदान दिलं आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वी उड्डाण चाचण्यांसाठी DRDO, हवाई दल, संरक्षण, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, विकास, सह उत्पादन भागीदार आणि उद्योग क्षेत्राच्या प्रयत्नांचं कौतुक केलं। या चाचण्यांमुळे स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाची वाढती परिपक्वता सिद्ध झाली असून प्रगत शस्त्रास्त्र प्रणालींमध्ये आत्मनिर्भर भारत अभियानाला मोठं बळ मिळालं आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं। अनुकंपा तत्वावर नोकरीत